नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला सांगणार आहे व्हॉट्सअपवर तुम्हाला जर टेटस ठेवायचं असेल तर एकांबार काय होतं, टेटस ठेवल्यानंतर तो ब्लर होतो। तर तुम्हाला सांगणार आहे HD क्वालिटीमध्ये कशा पद्धतीतून तुम्ही टेटस ठेवू शकता। सगळ्या काय टिप्स मी आज ज्या की तुम्हाला सांगणार आहे रिअल आहे आणि 100% वर्किंग ट्रिक आहे आणि ह्या ट्रिकच्या मदतीतून तुम्ही HD मध्ये टेटस ठेवू शकता। त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेल आयकन ही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। आजचा व्हिडिओ एकदम लहान व्हिडिओ झाला आहे, त्यामुळे तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ विदाऊट स्किप करता पहा, म्हणजे तुम्हाला लगेच समजून जाईल। तर चला डायरेक्ट आजचा जो की व्हिडिओ आहे तो आपण स्टार्ट करू। सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप अपडेट करून घ्या, नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवरून अपडेट करून घ्या। मी ऑलरेडी अपडेट केलं आहे, त्यानंतर मी ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर मी इथून माझं दुसरं एक अकाउंट आहे ते ओपन करून घेतो। ओके, तर मी स्विच अकाउंट केलेलं आहे। त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तर काय करायचं, जसं की समजा आता इथे बघू शकता टेटस असते, तर जर तुम्ही डायरेक्ट जर एखादा इथून मी जी की एखादा फोटो जर इथून मी सिलेक्ट केला आणि तो फोटो जर डायरेक्ट ठेवायचा अशा पद्धतीतून म्हटला तर हा ब्लर होतो। अशा पद्धती बघू शकता, जो की आपला हा फोटो आहे ब्लर झाला, अशा पद्धतीने आपण टेटस ठेवू शकत नाही, कारण की तो जास्त करून ब्लर होतो। तर HD क्वालिटीमध्ये कशा पद्धतीतून तुम्ही ठेवू शकता ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला एखाद्याचं अशा पद्धतीतून काय करायचं आहे, इथे गेल्यानंतर तुमचं जी की स्वतःचं जी चॅट असतं अशा पद्धतीतून ओपन होऊन जातं। त्यानंतर तुम्हाला काय करायचं, इथे फोटो फक्त तुम्हाला सेंड करायचा आहे। ओके, जे की आता मी इथून एक फोटो अशा पद्धतीने सिलेक्ट करतो। इथे तुम्हाला एक सेटिंग करायचं, जसं की समजा हे आपलं थंबनेल मी इथून सिलेक्ट केलं, त्यानंतर इथे तुम्हाला HD दिसत असेल त्या HDवर क्लिक करायचं आणि इथे स्टँडर्ड क्वालिटी असेल ते तिथून तुम्ही बघू शकता, जे की तुमचं ऑलरेडी स्टँडर्ड क्वालिटी असेल। त्यानंतर तुम्हाला काय HD क्वालिटीमध्ये करायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीतून सेंड करायचं आहे, जे की आपला अशा पद्धतीतून सेंड झाला आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम जबरदस्त HD क्वालिटीमध्ये आपला जे की हे बघू शकता फोटो कुठला असेल, तर हा अशा पद्धतीतून झाला आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्यालाच प्रेस करून द्यायचं। प्रेस केल्यानंतर इथे बघू शकता शेअर बटनवर क्लिक करून इथून अशा पद्धतीतून इथून सेंड केल्यानंतर तुमचा जो की टेटस असेल तो इझिली इथे सेंड होऊन जाईल अशा पद्धतीतून, जे की इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर इथून सेंड तुम्ही टेटस लावू शकता। ओके, तर ही तर अशा पद्धतीतून तुम्ही HD क्वालिटीमध्ये तर अशा पद्धतीतून जी की टेटस लावू शकता। दुसरा एक तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो, एरर येतो काही वेळी तुम्हाला जी की HD क्वालिटीमध्ये जी की फोटो असतो तो तुमचा होऊ शकत नाही। जसं की ते HD दिसत असेल तर तुम्हाला सांगतो एक्झाम्पलसाठी एक आपण इथून जो की फोटो असेल तो आपण इथून सिलेक्ट करून घेऊ, जे की मी इथून एक माझ्याकडे फोटो सेव्ह असेल तर तो फोटो मी इथून घेतो आणि आपण बघतो HD क्वालिटीमध्ये होतो का नाही। जसं की समजा आता आपण यातून एक असा हा महाराजांचा फोटो घेऊ आणि हा बघू शकता, जे की बघू शकता अशा पद्धतीने काहीसा तुम्हाला एरर येतो, जर की ती HD मध्ये कन्वर्टच होत नाही फोटो काही वेळी अशा पद्धतीने। तर तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सर्चमध्ये मी इथून पिक्सलॅब हे ॲप्लिकेशन तुमच्याकडे नसेल प्ले स्टोर डाउनलोड करून घ्या आणि हे ओपन करून घ्या। इथं न्यू टेक्स्ट आहे ते डिलीट करा। डायरेक्ट जो की फोटो असेल तुमचा, जो की आत्ता तुम्हाला कुठला व्हॉट्सअपवर HD करून टेटसला ठेवायचा आहे, जे की 4K क्वालिटीमध्ये करायचा असेल तो अशा पद्धतीतून सिलेक्ट करून घ्या। सिलेक्ट केल्यानंतर प्रॉपर तुम्ही असं क्रॉपिंग करून घ्या, जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढा क्रॉपिंग अशा पद्धतीतून करून घ्या। त्यानंतर डन करा। त्यानंतर फक्त तुम्हाला ह्यात एक ट्रिक यूज करा, जे की बॅकग्राऊंड आहे ते बघू शकता, असं सेव्ह केल्यानंतर पूर्ण बॅकग्राऊंड येणार आहे। त्यासाठी तुम्हाला इथून काय करा, ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड करून घ्यायचा आणि हा असा फोटो फक्त तुम्हाला हवा आहे तेवढा अशा पद्धतीतून सेंटरला सेंड करायचा आणि त्यानंतर 3 लाईन्सवर क्लिक करून एक्सपोर्ट हो जायचा आणि इथून अल्ट्रा करून घ्यायचा आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचा। ओके, एवढं केल्यानंतर हा जो फोटो आहे तो आपल्या गॅलरीत सेव्ह होणार आहे। सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला करायचा हा डायरेक्ट बॅक यायचा आणि डायरेक्ट मी इथून व्हॉट्सअपमध्ये जातो, जे की आत्ता बघू शकता हा जो आपण मला सिलेक्ट केला हा तर आता आपण शेअर केल्यानंतर HD होत नाही। ओके, तर त्यानंतर काय करायचं, आत्ता जो की आपण एक फोटो इथे तुम्हाला माहिती आहे, जो की गॅलरीमध्ये माझा एक फोटो आत्ता आपण सेव्ह केला आहे, तो आपण इथून फोटो फेरशी इथून एक सिलेक्ट करून घेऊ, म्हणजे इथून जायचा हा फोटो आपण हे जाऊ अशा पद्धतीने हा फोटो आपला आला आहे। त्यानंतर बघू शकता जे की HD क्वालिटी बघू शकता, जे की हायेस्ट HD क्वालिटीमध्ये फोटो तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर डन करू शकता। जो की तुम्हाला एरर येत होता तो एररचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह मी केला आहे। अशा पद्धतीतून तुम्ही टेटससुद्धा ठेवू शकता, प्रॉपर क्रॉपिंग करून तुम्ही टेटस ठेवू शकता। अशा पद्धतीतून तुम्ही HD क्वालिटीमध्ये सुद्धा फोटो शेअर म्हणजे जी की फोटो आहे तुम्ही स्टोरला ठेवू शकता किंवा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला सुद्धा ठेवू शकता। बघू शकता महाराजांचे आपले इमेज अजिबात कुठंसुद्धा क्रॉपिंग झाले नाही, अशा पद्धतीतून तुम्ही टेटस ठेवू शकता आणि जो की तुम्हाला एररचा प्रॉब्लेम येत होता तो सुद्धा मी सॉल्व्ह केलेला आहे। तर आजची ट्रिक्स कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मराठीमध्ये कंटेंट्स कोणीसुद्धा असं आणत नसतं। तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की अशा ट्रिकचा खजाना आपल्या चॅनलवर आता इथून पुढे अपलोडसुद्धा असेल आहे आणि अपलोडसुद्धा मी करणार आहे। तर चला आपण भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।